इथे उजव्या साईडला जे आहे ते जंगली महाराज मंदिर. आम्ही सुद्धा कोल्ड कॉफीच ऑर्डर केलेली आणि आता आमची कोल्ड कॉफी आलेली आहे. आणि हे आहे एफ सी रोडचं एक फेमस रेस्टॉरंट रुपाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपण चाललेलो आहे पुणे सिटीमध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहोत जेएम रोड आणि एफ सी रोडची सफर. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे जेएम रोड आणि एफ सी रोड पूर्णपणे. चला तर मग निघूया. तर मित्रांनो, आता आपण चाललोय जेएम रोडकडे. शनिवारवाड्याच्या साईडने आता आपण निघालोय. उजव्या साईडला बघू शकता जी भिंत आहे ती शनिवारवाड्याची भिंत आहे. पोहोचलेलो आहोत पुणे मनपा मेट्रो स्टेशनला. इथे पुणे महानगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि हे समोर दिसतंय ते पुणे मेट्रोचं मनपा स्टेशन आहे. इथून आता आपण सरळ जाणार आहोत आणि इथे खाली पी-एम-टी स्टॉपसुद्धा आहे. आधी इथे फक्त पी-एम-टी स्टॉप होतं. आता इथे नव्याने मेट्रो स्टेशनसुद्धा झालंय. आणि ही बघा, इथे खाली जी दिसते पलीकडे ती पुणे महानगरपालिकेची बिल्डिंग आहे. पुणे महानगरपालिकेपासून तर जेएम रोडपर्यंत जास्त अंतर नाहीये. जास्तीत जास्त 2 ते 3 किलोमीटरचं अंतर असेल. आणि इथून आता स्टार्ट होतोय जेएम रोड म्हणजे जंगली महाराज रोड. हा पूर्ण वन वे आहे, म्हणजे तुम्ही COEP कडनं जेएम रोडने निघालात तर डेक्कनपर्यंत सरळ जाऊ शकता. इथे उजव्या साईडला जे आहे ते जंगली महाराज मंदिर. चला आता गाडी लावलेली आहे पार्किंगला आणि या रोडवर तुम्ही रोडच्या दोन्ही साईडला पार्किंग करू शकता. टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी दोन्ही साईडला भरपूर जागा दिलेली आहे. इथेच बाजूला रिक्षा स्टँड सुद्धा आहे. इथे फ्लावर्स आणि बुके सुद्धा खूप छान मिळत आहेत. मेन स्पॉटला आहे त्यामुळे भरपूर लोक घेत सुद्धा असतील. आणि ना जेएम रोड सुरू झाल्या झाल्या तुम्हाला ही मोबाईलची दुकानं दिसतील. इथे सगळे मोबाईल रिपेअरिंग पासून तर नवीन मोबाईल घेण्यापर्यंत सगळे ब्रँडेड शॉप्स आहेत. आणि जंगली महाराज मंदिराच्या बाजूलाच कोल्ड कॉफीसाठी फेमस असं एक शॉप आहे. इथे कोल्ड कॉफी खूप भारी भेटते आणि बाकी केक वगैरे पण मिळतात. तुम्ही कधी जेएम रोडला आलात तर इथून कोल्ड कॉफी नक्की ट्राय करून बघा. आम्ही सुद्धा कोल्ड कॉफीच ऑर्डर केलेली आणि आता आमची कोल्ड कॉफी आलेली आहे. किंमत पण काही जास्त नाही. ₹35 किंमत आहे एका कोल्ड कॉफीची आणि ₹35च्या मानाने मला चांगली वाटते. ठीक आहे, तर चला आता पुढे. हा जेएम रोड आणि एफ-सी रोड दोन्ही आता आपण चालत-चालत फिरणार आहोत. इथे चालण्यासाठी भरपूर मोठे फुटपाथ आणि त्याच्या साईडला पार्किंग केलेली आहे. आजूबाजूला हॉटेल आणि स्टॉलसुद्धा भरपूर आहेत. झाडं बघा किती लावलेली आहेत इथे. त्यामुळे सावली पण छान आहे आणि त्यामुळे चालायला पण काही वाटत नाहीये. हे पुढे उजव्या साईडला जे दिसतंय ते सुरभी हॉटेल. इथं पण नेहमी लोकांची गर्दी असते आणि कायम वेटिंगला थांबावं लागतं. भरपूर फेमस हॉटेल आहे. इथे पुढे आल्यावरती Appleचे स्टोअर आहे युनिकॉर्न. इथे Appleचे सगळे प्रॉडक्ट अवेलेबल असतात आणि पुढे त्याच्याच बाजूला आहे लेन्सकार्ट आणि पलीकडे जे दिसतंय ते मॉडर्न हायस्कूल स्कूल आहे तिथे. बघा, तुम्हाला म्हणलं ना इथे सगळे ब्रँडेड शॉप दिसतील. इथे जस्ट इन टाईम आहे. त्याच्याच बाजूला रॅडो सुद्धा आहे. इथे पुढे आल्यानंतर टायटन वर्ल्ड आणि त्याच्या शेजारी तनिष्क सुद्धा आहे. या रोडला पूर्ण तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे ब्रँडचे शॉप बघायला मिळतील. इथे बघा पी-एम-टी चालली आहे आणि इथे पलीकडे वन प्लसचं स्टोअर आहे. हे वन प्लसचं पुण्यातलं पहिलं ऑफिशियल स्टोअर आहे. चला आता आपण पोहोचलोय झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात. इथून आपण आता रोड क्रॉस करून पलीकडे जाऊया.
इथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा खूप मोठा स्टॅच्यू लावलेला आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल तर सगळ्यांना माहितीच असेल, परंतु इथे त्याची माहितीसुद्धा लावलेली आहे. तुम्ही इथे वाचू शकता. तिथून पुढे आल्यानंतर हे आहे बालगंधर्व रंगमंदिर. इथे वेगवेगळ्या नाटकाचे प्रयोग सारखे चालू असतात. आणि इथे पण पाठीमागे एक मेट्रो स्टेशन आहे. तुम्हाला जर जेएम रोडला यायचं असेल, तर तुम्ही इथे सुद्धा उतरू शकता. चला, मेट्रो स्टेशनवरून आपल्याला व्यवस्थित बघायला मिळेल. हे बघा, इथे मेट्रो स्टेशन आहे वरती आणि हे समोरच आहे ते बालगंधर्व रंगमंदिर. बघा, झूम करून दाखवतो. बघा, नाव दिसत असेल व्यवस्थित क्लिअर. आणि इथला आजूबाजूचा परिसर बघा किती स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. आणि हे रंगीबेरंगी ड्रम कशासाठी ठेवले आहेत काय माहिती नाही, परंतु छान दिसतायत. आणि हे झाड बघा मित्रांनो, किती उंच आणि किती मोठं आहे. असं वाटतंय की खूप आधीपासूनचं आहे. तरी पण पूर्ण बहरलेलं आणि एकदम हिरवंगार आहे. आणि हा पार्किंगचा स्पॉट बालगंधर्व रंगमंदिरासाठी. इथून याची मेन एंट्री आहे. इथून तुम्ही गाडी घेऊन आतमध्ये जाऊ शकता आणि पार्किंगला लावू शकता. आणि पलीकडे अजून एक ब्रँडेड शॉप स्केचर्स. चला, आता पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्टेशन जवळ. इथे हे जे उद्यान आहे याचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे उद्यान. आणि याची वेळ आहे सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8:30. बाकी दुपारी हे उद्यान बंद असतं. आणि उद्यानात जाण्यासाठी कुठलेही तिकीट नाही. आणि हे बघा, उद्यानाच्या बाहेरच इथे ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा लावलेला आहे. तर चला, आता चाललोय रिटर्न, जिथे आपण गाडी पार्क केली आहे तिथे. जाताना मध्ये आपल्याला एक पुणेरी पाटी सुद्धा दिसलीये बघा. प्लास्टिक पिशवी वापरणे पुणेरी तत्वात बसत नाही. इथे पुढे आल्यानंतर बुक स्टॉल सुद्धा आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. जास्त करून इंग्लिश आणि मराठी भाषेतली पुस्तके उपलब्ध होती. त्याचबरोबर ही आहे जेएम रोडची फेमस खाऊ गल्ली. इथले सुद्धा तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज किंवा रील बघत असताल. चला, आता जेएम रोड फिरून झालेला आहे आणि आपण निघालो आहोत एफसी रोडकडे. जेएम रोडच्या शेवटी डेक्कनला आल्यानंतर तिथनं यू टर्न मारला की इथे सुरू होतो एफसी रोड. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया एफसी रोडवरचं फेमस मोबाईल ॲक्सेसरीज मार्केट. याला हाँगकाँग लेन असं सुद्धा म्हणतात. इथे मोबाईल आणि स्मार्ट वॉचच्या रिलेटेड सगळे ॲक्सेसरीज मिळून जातात. मोबाईलचे कव्हर, स्क्रीन गार्ड, स्मार्ट वॉचचे बँड, चार्जर्स, ॲक्सेसरीज अशा प्रकारच्या गोष्टी इथे इझिली अवेलेबल आहेत. आणि हे मार्केट एका छोट्याशा लेनमध्ये असल्यामुळे इथे भरपूर गर्दी होते. मार्केटमध्ये आपण आता पूर्ण आतपर्यंत चक्कर मारून येऊया, कारण तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल की नवीन काय काय आलेलं आहे आणि इथे काय काय मिळतं. दोन्ही साईडला सगळीकडे मोबाईलचे कव्हर्सच आहेत आणि तुमचा कुठल्याही ब्रँडचा मोबाईल असू देत, इथे त्याचा कव्हर हमखास मिळून जाईल. चला, आता इथून बाहेर निघूया आणि बाकीचा एफसी रोड फिरूया. एफसी रोड फेमस आहे तिथल्या स्ट्रीट शॉपिंगसाठी. इथूनच बघू शकता पूर्णपणे कपड्यांची दुकानं चालू झालेली आहेत. इथे बघा, रोड साईडला डस्टबिन बॅग आणि हँडबॅग सुद्धा आहेत आणि फोटो फ्रेम सुद्धा ठेवलेले आहेत.
FC रोडचं मेन आकर्षण हे स्ट्रीट शॉपिंग हेच आहे. त्यामुळे इकडे बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडला अशा प्रकारे स्टॉल लागलेले असतात आणि इथले कपडे खूप स्वस्त मिळतात. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अगदी ₹50 पासून सुरू होतात. मग विचार करा इथे किती कमी बजेटमध्ये आपण शॉपिंग करू शकतो. चला आता इथे पुढे एक चौक आलेला आहे. आपण आता चौक क्रॉस करून घेऊया आणि इथे पुढे पण असं सेम मार्केट आहे. ह्यापेक्षाही मोठं आहे. आणि इथे मुलींसाठी खूप व्हरायटीज मिळतात. त्यामुळे मुलींची नेहमीच इथे गर्दी असते. मुलांसाठी भरपूर ऑप्शन आहेत. मुलांसाठी इथे काहीच मिळत नाही असं नाही. भरपूर गोष्टी मिळतात मुलांसाठी सुद्धा इथे. हे बघा इथे काय मिळतंय? इथे कानातले आणि ज्वेलरी मिळतीये आणि इथे आर्टिफिशियल नेल्स सुद्धा आहेत. त्याच्याच बाजूला भिंतीवरती लावण्यासाठी वेगवेगळे पोस्टर्स सुद्धा मिळत आहेत. चला पुढे बघूया आणखी काय-काय मिळतंय. इथे फुलं मिळत आहेत आणि ही खरी फुलं आहेत, आर्टिफिशियल नाही आहेत. त्याच्या साईडला जॅकेट्स आणि हुडीज सुद्धा मिळत आहेत. हे आहे वाडेश्वर साऊथ इंडियन रेस्टॉरंट. एफ-सी रोडवरती खूप प्रसिद्ध आहे. इथे बॉम्बे डाईंगचे बेडशीट्स सुद्धा मिळत आहेत, जे की आपल्याला तुळशीबागेत सुद्धा दिसलेले आणि इथे आधी खूप मोठं मार्केट होतं. आता हे बऱ्यापैकी कमी केलंय आणि इथे स्ट्रीट फूडचे तर इतके ऑप्शन अवेलेबल आहेत, की काही विचारूच नका. बघा या साईडला सुद्धा लोकं इथे बसून खाण्याचा आनंद घेत आहेत. आणि हे आहे एफ-सी रोडचं एक फेमस रेस्टॉरंट रुपाली. हे सुद्धा एक साउथ इंडियन रेस्टॉरंट आहे आणि इथे सुद्धा भरपूर वेटिंग असते. बघा इथे हे भैय्या पायनॅपल आणि पेरू विकतायत. खाण्यापिण्यासाठी किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत बघा. इथे शॉपिंग सोबत तुम्ही खाण्यापिण्याची सुद्धा मजा घेऊ शकता. आणि इथे मिळत आहेत पर्स, गॉगल्स आणि बाकी लेडीज ज्वेलरी. त्याच्याच पुढे इथे मुलांसाठी बेल्ट सुद्धा मिळत आहेत आणि बघा भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहे. आणखी थोडंसं पुढं चालत आल्यावरती हे आहे हॉटेल वैशाली. हे सुद्धा एक साउथ इंडियन रेस्टॉरंट आहे आणि इथे सुद्धा भरपूर वेटिंग असते. आणि आता थंडीचे दिवस सुरू झाल्यामुळे कानाला लावण्यासाठी हे स्टायलिश इयरबँड सुद्धा बाजारात आलेले आहेत. तिथूनच थोडंसं पुढं आल्यावरती आम्हाला छोटूसा आणि क्यूट प्लांट होल्डर दिसला. हे आहे संपूर्ण पुण्यातील प्रसिद्ध आणि एफ-सी रोडवरील फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन कॉलेजच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला ही हल्दीरामचं स्टोअर सुद्धा आहे. आणि ही जी नवी कोरी बिल्डिंग बघताय ही इथे आधी नव्हती. ही आत्ताच उभी राहिलेली आहे. बहुतेक इथे बिझनेस सेंटर किंवा ऑफिस स्पेस असेल. आणि ह्याच रोडवरती आपल्याला द टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस सुद्धा बघायला मिळेल. आणि हा आहे एफ-सी रोडवरील प्रसिद्ध गुडलक कॅफे. ह्याच्याच बाजूला इथे तुम्ही बघू शकता हा आहे कलाकार कट्टा. इथे वेगवेगळे कलाकार आणि आर्टिस्ट आपली कला इथे सादर करत असतात. चला आता आपला एफ-सी रोड पूर्णपणे फिरून झालेला आहे आणि आपण आता निघूया घराच्या दिशेने. पुणे युनिव्हर्सिटीपासून पुढे आल्यानंतर औंधकडे जाण्यासाठी हा एकदम चकचकीत असा रस्ता आहे. औंध क्रॉस केल्यानंतर रोडच्या दोन्ही साईडला हे असं डेकोरेशन केलेलं बघायला मिळेल. रात्री यात लाईट लावली जाते आणि आकाशात विमान सुद्धा दिसतंय. आणि जाता जाता टेलर काकांकडून जीनची पॅन्ट सुद्धा अल्टर करून घेतली, कारण परत इकडे यायला नको. तर मित्रांनो आता आलेलो आहोत घरी आणि हा होता आपला आजचा एफ-सी रोड आणि जे-एम रोडचा गर्दीतला व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.